रील स्टार महिला प्राध्यापक भावना तायडे यांनी रील्सच्या माध्यमातून अनेक मनोरंजनात्मक रील्स बनवल्या आहेत आणि त्या रील्स त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित सुद्धा केल्या आहेत। याच विषयावर मराठी 9 न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी महिला प्राध्यापक भावना तायडे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत। नमस्कार, आज आपण महागाव येथील महिला प्राध्यापक भावना तायडे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। तुम्ही आमच्या श्रोत्यांना तुमचा पूर्ण परिचय द्या। नमस्कार, मी महिला प्राध्यापक भावना मनोज तायडे, श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय सौना इथे सध्या सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि महागाव तहसील इथली मी रहिवाशी आहे। माझ्या पतीचे नाव अक्षय अविनाश किल्लोर आहेत। एक प्राध्यापक असून शिक्षण क्षेत्रामधलं माझं कार्य सुरूच आहे। आणखी स्वतःचं व्यक्तिमत्व प्रभावी करण्यासाठी सुद्धा माझं कार्य सुरू आहे। त्याचसोबत मला सध्या जे सोशल मीडियावरती रील्स हा प्रकार जो सुरू आहे, तर रील्स काही सेकंदाची 15 सेकंद 30 सेकंदची रील करणे सुद्धा मला खूप जास्त आवडते। कशाच्या संदर्भाने बनवता तुम्ही? सामाजिक किंवा महिला शिक्षणाच्या संदर्भाने कशाच्या संदर्भाने? तसं इच्छा आहे की महिलांच्या स्त्री शिक्षणा संबंधीमध्ये किंवा स्त्री आणखी प्रगतशील होण्यासाठी पुढे सुरुवात करण्याची खूप जास्त इच्छा आहे। पण सध्या घरचा व्याप आणि जो काही त्या क्षेत्रामध्ये आणखी प्रगती करण्याची खूप जास्त इच्छा आहे। पण सध्या जे काही आपले 90s चे जे काही गाणे असतात, तर त्या छोट्या मोठ्या गाण्यांवर 90च्या दशकामधील गाणी, त्या गाण्यांवर थोडंसं एक्सप्रेशन सहित रील्स बनवते। नक्कीच रील्सच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धीमध्ये आहात। याच अनुषंगाने एखाद्या मराठी मालिकेची जर तुम्हाला करण्यासाठी संधी आली तर तुम्ही करणार का? निश्चितच तशी संधी आणखी मिळाली नाही, पण कला अभिनय क्षेत्राची आवड आहे, तर निश्चितच मराठी मालिकांमध्ये जर छोटा मोठा पाठ करण्याची संधी जर मिळाली, म्हणजे माझा एक महिला प्राध्यापिका म्हणून मी मराठी विषय शिकवते आणि मराठी साहित्य हा खूप मोठा आहे, विश्वव्यापी आहे आणि त्या साहित्याचा भाग म्हणजे नाटक हे सुद्धा आहे। तर जे माझे बरेचसे आदरणीय जे काही गुरुजन वर्ग आहेत, की प्राध्यापक गवई सर वगैरे आहेत, त्यांचं छोटस नाटक आहे की माणूस घर जागा म्हणून, आणि जे एक साहित्य क्षेत्राची आवड आणि साहित्य मुलांना शिकवते, तर निश्चितच त्या साहित्याचा भाग एक नाटक आहे आणि नाटकात करण्याची जर मला संधी मिळाली तर निश्चितच उत्साहाने मी करेन। रील्सच्या माध्यमामधून मला जाहिरातीच्या ऑफर आल्या होत्या, जसे की महिलांची आभूषणे असतात, आर्टिफिशियल जे काही आजकाल ट्रेंड सुरू आहे की महिला खूप जास्त प्रमाणामध्ये वापरतात, तर ते आर्टिफिशियल दागिन्यांची जाहिरात करण्याची मला ऑफर आली होती। नागपूरची कंपनी होती आणि त्यानंतर शॉपिंग इट्स युअर चॉईस हे जे एक ट्रेंडिंग साडी विक्रेती कंपनी आहे, त्या कंपनीची ऑफर सुद्धा आली होती। पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा इथपर्यंत संपर्क नाही झाला आणि माझाही बिझी शेड्यूलमुळे थोडंसं त्याकडे दुर्लक्ष झालं, म्हणून मी त्यामध्ये लक्ष नाही घातलं। पण निश्चितच जेव्हा त्यामधून फ्री होईल तर ते करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करेल मी। तुम्ही एक महिला प्राध्यापक आहात आणि रील्स हा वेगळा विषय आहे, त्याच्याकडे समाज माध्यमातून कशा प्रतिक्रिया येतात या विषयावर? चांगला प्रश्न आहे भाऊ। निश्चितच जेव्हा मी एक प्राध्यापिका आहे, मी एक गृहिणी आहे, एक पत्नी आहे, आई आहे आणि हे अजब गजब आवड म्हणजे माझं जे काही बॅकग्राऊंड आहे, जन्मगाव किंवा जे काही माझं सासर गाव आहे, तिथली जे काही समाज व्यवस्था आहे ही या माझ्या अभिनयाकडे किंवा माझ्या या छंदाकडे खूप चांगल्याच आणि चांगल्या दृष्टीने पाहते असंही नाही आणि नाही पाहत असंही नाही, म्हणजे ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनामधून आहे। आणि मला असं वाटते की आपण खूप सादगीमध्येही म्हणजे कुठल्याही अश्लीलतेचा वापर न करताही आपला अभिनय सादर करू शकतो आणि निश्चितच ज्या लोकांना ही गोष्ट समाजामध्ये ज्यांना ही गोष्ट लक्षात येते ते निश्चितच अप्रिशिएट करतात। तुमच्या या रील्सच्या विषयाला चांगले मानतात?
हो, निश्चितच चांगलं मानतात. काही मेसेज येतात की चांगलं काम करत आहे, की तिथं कोणी म्हणतात की काय गं हे काय लावलंय तू, नाही करायला पाहिजे. पण एक जी माझी आवड आहे तर ती जोपासण्याचा प्रयत्न करत आहे बस. सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स बनवणं आणि ते प्रसारित करणं ही आवड कधी निर्माण झाली तुम्हाला? तसं आवड लहानपणापासूनच होती. काहीतरी ऍक्टिंग करण्याची, डान्स करणे, गाणे म्हणणे याची आवड खूप आधीपासून होती. पण घरची परिस्थिती वडिलांची खूप बेताची होती. म्हणजे त्या वयामध्ये हे जाणीव झाली होती की आपण जर शिक्षण नाही घेतलं तर दुर्लक्ष होणार आणि स्वतःच्या पायावर जर नाही उभं राहिलं तर मग आपलं भविष्य नाही चांगलं राहणार. तर त्याच्यामुळे मग तेव्हा शिक्षणामध्ये लक्ष घातलं आणि मग जेव्हा अभिनयाची जी आवड होती ती थोडीशी मागे राहिली आणि मग जेव्हा 12वी नंतर माझं डीएड झालं ऍक्च्युली त्या काळामध्ये 2010 मध्ये. तर मग डीएड ला असताना आम्हाला सांगण्यात येत होतं की शिक्षकाचं व्यक्तिमत्व अष्टपैलू पाहिजे. मग तेव्हा कसं तुमचे कलागुण दाखवण्याचं एक संधी त्या तिथे मिळाली, व्यासपीठावर मिळाली. म्हणजे कुठली सिंगिंग कॉम्पिटिशन असो किंवा मग खेळामध्ये मला आवड आहे, खेळामध्ये राहायची, डान्स कॉम्पिटिशन असो किंवा नाटक क्षेत्रामध्ये नाटकामध्ये सहभागी राहायची. आणि तेव्हा मग ते शिक्षक प्रोत्साहित करायचे की खूप छान करत आहे, खूप छान करत आहे. तर तेव्हा एक आवड तयार झाली की अरे आपल्याला जमते, वाव द्यायला पाहिजे. नंतर मग पुढल्या काळामध्ये आणखी थोडंसं मग जेव्हा हे नेट सेटचं वगैरे झालं माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि नेट सेट, तर तेव्हा मग थोडंसं मागे पडलं. आणि जेव्हा मग एक प्राध्यापिका म्हणून मी रुजू झाली कायमस्वरूपी, तेव्हा मग मला माझे जे आतमध्ये खूप वर्षाआधी जे अभिनयाची आवड होती ती समोर आली आणि मग सहज एक रील्स बनवला मोबाईल मध्ये आणि तो पोस्ट न करता मोबाईल मध्ये ठेवला. तर माझ्या मिस्टरांना दाखवला, पतींना. तर ते म्हणाले की छान करत आहे. त्यांचं पण सहकार्य आहे तुम्हाला? बिलकुल बिलकुल. ते म्हणाले की छान करत आहे, पोस्ट कर. मग मी पोस्ट केले. म्हणजे फक्त एकच वर्ष होत आहे की मी रील्स पोस्ट करत आहे पब्लिकली, सोशल मीडियावर पोस्ट करत आहे, नाही तर त्याआधी नव्हती करत. आणि पोस्ट केल्यानंतर मग छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे काही 3-4 महिन्यामध्ये 5-5.5 हजार फॉलोअर्स फेसबुकला झालेत आणि इन्स्टाला 2-2.5 हजार झाले. अशा प्रकारचे किती रील्स तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलेले? बऱ्याच केल्या आहेत. मला वाटते 700 वगैरे काहीतरी असतील. पण त्यासाठी म्हणजे खूप जास्त वेळ मला देता येत नाही किंवा खूप जास्त अशी तयारी त्यासाठी करता येत नाही. कॉलेजचं शेड्यूल सांभाळून, घर आणि मुलं वगैरे सांभाळून करावं लागते. तर आता जसं काही मला वेळ मिळेल तर इच्छा आहे की आणखी आपण यामध्ये काम करावं. की जो काही हा रील्स बनवण्याचा ट्रेंड आहे आता, 90sचे जे काही गाणे आहेत, त्या गाण्यांवरती रील्स बनवणं सुरू आहे. पण निश्चितच हा जो ट्रेंड आहे हा माझ्या संबंधीमधला मला बदलवायचा आहे. म्हणजे समाज सेवा करण्याची आवड खूप आधीपासून आहे, विशेषतः स्त्रियांच्या संबंधीमध्ये. की जे काही स्त्री म्हणून मला जे काही अनुभव आले आहे लहानाचं मोठं होईपर्यंत किंवा या जिथे आज मी आहे इथपर्यंत पोहोचेपर्यंत, तर हा अनुभव काही खूप चांगला नाही आहे. काही समाजाकडनं, नातेवाईकांकडनं खूप चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आले आहेत. तर त्यामुळे स्त्री जेव्हा स्वावलंबी झाली पाहिजे, आजकाल प्रत्येक वडिलांना वाटते की आपली मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, तसंच समाजालाही वाटते की स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे. पण तिला ती स्वावलंबी होण्यासाठी खरोखर समाज मदत करत नाही. तर माझं स्त्रियांना एकच सांगणं आहे की कुठलंही काम लहान आणि मोठं नसते. म्हणजे फक्त जॉब करूनच कुठली नोकरी सरकारी प्रायव्हेट करूनच तुम्ही पैसे कमवू शकता असं नाही आहे. प्रत्येक स्त्रीच्या अंगामध्ये काहीतरी कलागुण आहेत, सृजनशीलता आहे, नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता आहे की आणि त्याला खूप चांगलं हे सध्याच्या काळामध्ये हे जे मार्केट, हे प्लॅटफॉर्म अवेलेबल झालं आहे ते म्हणजे सोशल मीडिया. की तुम्हाला जर खूप चांगला स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ करून ते रील्स मध्ये युट्यूबवर सोशल मीडिया अपलोड करू शकता आणि त्यामधून तुम्हाला खूप चांगली इन्कमही मिळू शकते. त्यानंतर तुम्हाला अभिनय क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर तशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओ करू शकता. तुम्ही जर साधं ब्लाऊज वगैरे शिवत असेल तर तेही तुम्ही खूप जास्त महिलांपर्यंत तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही व्हायरल करू शकता आणि त्याचं इन्कमही तुम्हाला मिळते. म्हणजे खूप चांगला उत्पन्न, स्वावलंबी, महिलांना स्वावलंबी होण्याची ही जी संधी आहे ती खूप चांगली आहे. की सोशल मीडिया फक्त वाईटच नाही देत तर चांगलंही देते आणि ती घेण्याची
क्षमता किंवा त्याकडे बघण्याची दृष्टी जर आपण बदलली तर आज महिलांनी बदलली तर उद्या पुरुषही बदलेल. म्हणजे व्हिडिओ बनवणं, रील्स करणं कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, पार्लर असो, कुकिंग असो, तुमचं शिवणकाम असो किंवा आणखी कुठलंही असो, छोटे मोठे व्हिडिओ बनवणं असो, अभिनय क्षेत्र असो, तर तुम्ही त्यामध्ये तुमचा कलागुण दाखवून वाव मिळवू शकता आणि उत्पन्न सुद्धा मिळवू शकता आणि स्वावलंबी होऊ शकता. तसंच मी जे आता म्हटलं आहे की माझे जे रील्स आहेत, व्हिडिओज आहेत, त्याला मला चेंज करायचं आहे. म्हणजे समाजसेवा करण्याची आवड तर आहेच, पण मी नेहमी संधी शोधायची की मला संधी नाही मिळत आहे. तर आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगली संधी मिळाली आहे. जसं आता वटपौर्णिमा होती आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही ठरवलं की आपण वडाची पूजा तर करायची, पण आपण जर वडाचं झाड लावलं तर एक सामाजिक उपक्रम होईल, समाजामध्ये चांगला मेसेज जाईल की आम्ही हिंदू संस्कृतीचं जपन तर करतच आहोत, पण त्याशिवाय निसर्गाचं संवर्धन सुद्धा आम्ही करत आहोत. तर अशा प्रकारचे छोटे मोठे जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा मला राबवायचे आहेत आणि त्या उपक्रमाची जर दखल कोणी घेतली तर ते करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच म्हणत आहेत की ते जे मराठी 9 न्यूज या चॅनलनी तो व्हिडिओ प्रकाशित केला आणि त्यामुळे सर्वांनी जे काही अप्रिशिएट केलं की खूप चांगलं केलं म्हणून, त्यामुळे आणखी उत्साह वाढत आहे आणि सामाजिक उपक्रम करण्याची आवड, इच्छा मनामध्ये निर्माण होत आहे की झाडे लावणे झालं, महिलांसंबंधी जर कुठे छळ झाला, काही झालं तर त्यामध्ये एकजुटीने जर आपण सर्व महिला उभे राहिलो आणि त्या विरोधामध्ये त्यांना प्रतिकार केला तर निश्चितच महिला जागृती होईल, कुठलाही अन्याय महिलांवर होणार नाही आणि महिला स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा मदत होईल. म्हणजे सोशल मीडियाला आपण एक निगेटिव्ह या दृष्टीने न पाहता त्याकडे जर पॉझिटिव्ह दृष्टीने जर पाहिलं तर सर्वच गोष्टी इथे पॉसिबल होऊ शकतात. माझी इंस्टाग्रामला भावना-अक्षय या नावाने आयडी आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. तसेच फेसबुकला भावना तायडे या नावाने आयडी आहे, ती तुम्ही फॉलो करून मला सपोर्ट करू शकता. आपल्यासोबत होत्या महिला प्राध्यापक भावनाताई तायडे. नक्कीच महिलांनी आपल्यामधील सुप्त गुणांना, कलागुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं आवश्यक आहे आणि या क्षेत्रात येणं आवश्यक आहे. सोशल मीडियाला पॉझिटिव्ह घेण्याचा संदेश सुद्धा त्यांनी या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन वाळे, महागाव.